शांते, ओ शांते, काय करू राहिली व? नाही हो काकू, काम करू राहिली. या या, मी इकडे आहे. हो ये ना इकडे. हो बापा, येतो येतो, थांबा. या बसा, तुम्ही खुर्चीवर बसा तुम्ही. काकू लय दिवसाने आले. झालं का मग डोळ्याचं ऑपरेशन झालं का तुमचं? बापा झालं झालं, चांगलं झालं, बेस झालं मायवालं ऑपरेशन. खुर्चीवर उभ्याच राहते का? बसा. बापा बसतो बसतो बसतो. तू खाली बसली, मला चांगलं नाही वाटत. तू बस ना, तू मी बसतो खाली लागन तर. हो काकू, बसा बसा तुम्ही, मी बसतो ना खाली. नाही मी का बसतो बसलं पाहिजे का? आपण का पहिले का खाली बसवच नाही का? आताच बसून राहिली मी खाली. हो सुनेचा आवाज नेऊन राहिला. घरी कोणीच नाही वाटते, तू एकटीच आहे वाटते घरी. हो मी एकटीच आहे घरी. आत्ताच माझ्या सुनी 4:30 गेल्या त्या ब्लाऊज टाकाले. जातो म्हणे ब्लाऊज टाकाले. लाईनीले ब्लाऊज टाकायचं होतं ना माझ्या घरच्या. तिने लय दिवसाची साडी घेतली आहे, मग तिले ब्लाऊज टाकायचं होतं. तिले काही घर माहीत नव्हतं. माया नीताले म्हणे चला म्हणे सोबत. मग नीता म्हणे चाल म्हणे, मी येतो म्हणे सोबत. आणि त्याच्यात मेन म्हणे माई कोमल म्हणे नीताले का बा मला काय म्हणे ब्लाऊजाच्या गळ्याची डिझाईन समजत नाही म्हणे, तुम्हाला मस्त समजते म्हणे ताई म्हणे, चला म्हणे. गेल्या दोघी जणी. आपल्या घरापाशीच टाकलं काय? आधी कुठं गेल्या त्या टाकाले? हो आपल्या घरापाशी मासूना काय टाकत नाही. ते फेमस वाली पैसे टाकते का मग ब्लाऊज तुझून? हो मासूना तिथंच टाकत असते, इकडे टाकत नाही मासूना. का त्याच्यापाशी चांगलं बसते का त्याला ब्लाऊज घेऊन? हो चांगले बसते, नीटनेटके बसते म्हणून तिथं टाकते. इथं त्याला बसतच नाही बाई. एक तर गया उतरण, एक तर गया काही करून ठेवण, काही ना काही ब्लाऊज आखूड शिवण आणि काही तरी करून ठेवण, म्हणून मायसून काही टाकत नाही. मायसून म्हणते पैसे जरासे जास्त गेले चालते म्हणे, पण आपण बा घालू शकलो पाहिजे असे असे टाकते ह्या ब्लाऊज. हो काय सांगू बिचारे, आता मी म्हातारी आणि ह्या बायले म्हणजे हे शिवणारी नाही का आपल्या घराबाची, तिला हे नाही समजत का मी म्हातारी आहे का जवान आहे म्हणून. हिनं काय केलं म्हटलं बाई, मी ब्लाऊज शिवायला टाकलं. चांगलं मी 250 रुपयाचं पीस घेतलं म्हटलं. मा पोराला म्हटलं मला चांगलं शिवायचं आहे म्हटलं. मग मी घेतलं 250 रुपयाचं ब्लाऊज. मा पोराने दिले मला पैसे. पीस घेतलं म्हटलं चांगलं. म्हटलं चांगलं शिवून दे बा आता तू. तर हिनं काय केलं म्हटलं कारनामा माहिती आहे? आता मी म्हातारी आहे का जवान आहे सांग बरं. मला समोरच्या गुंडीचे ब्लाऊज लागन का मागच्या गुंडीचं लागन? हिनं काय केलं म्हटलं मला मागच्या गुंडीचं ब्लाऊज शिवून दिलं. खरंच मला त्या मागच्या गुंड्या लावता येईल का बिचारे? हसाचोक्तीच गोष्ट आहे ना. शी मजा झाली बिचारे. खरंच मी आता म्हातारी आता का मी जवान झाली काय? मला समोरच्या गुंड्या, मी समोरच्याच गुंड्या शिवतो ना, मागतो ना नेहमी. मी ना मागचा करून ठेवला का कारनामा. आता का मी माम्या खाली दिली म्हटलं नाही, पण आता ब्लाऊज तिच्यापाशी टाकतच नाही हो बाई काही हो. आता मी तिकडे टाकत जाईल. त्याला वाटतंय जवळपास आहे काय, दूर दूर जावा, इच्छा इथं टाका, घरापाशी आहे तर हे असं करून ठेवतीस काही दोन ना बिचारे. माय तसंच मी एखादी एक धंदा ब्लाऊज टाकले. तुला खरी गोष्ट सांगतो. तर माय तसंच करून ठेवलं. एक तर गया मोठा कर, आपण सांगा गया लहान. आता आपण आता म्हातारे आपण काय मोठ्या मोठ्या गयाचे ब्लाऊज शिवतो काय बिचारे. आणि ह्या हिनं काय केलं, मार मोठा गया शिवून ठेवला काय बिचारे. चांगलं वाटते का ते? बिचारे आपण सांगितलं तशाप्रमाणे शिवायला पाहिजे, पण ऐकत तर कशाच नाही त्या. आणि त्या म्हणते नाही हे बरोबर झालं. आणि आपण बिचारे त्याच्या डेक्ता घालून पाहिलं ब्लाऊज, आपल्याला बरोबर होते बिचारे. आणि घरी आल्यावर पाहतो तर खाली उतरत एक तर ढिल्ल होईन, अधिक काही होईन. आपल्याला आपण म्हटलं हे असं झालं तसं झालं, नाही तुमच्या अंगावर बरोबर बसलं, असं झालं तसं झालं, बरोबर घुमवते आपल्याला. हो तशीच करते ती, फुरडच पाडते. आपल्याला वाटते बाई झालं असं बाई बरोबर, आपल्याला नाही समजलं असं, पण घातल्यावर म्हटलं मग घालूनशाही नाही वाटत. जाऊ द्या ब्लाऊजाचं. मी काय म्हणतो, तुमचा डोळ्याचं ऑपरेशन झालं तर मग चष्मा मग आता ह्या काय किती दिवस लागला तुले? नाही डॉक्टर म्हणे तर तुमचा तो आपल्याला बनवून देते ना नंबरचा चष्मा, तोपर्यंत लावा म्हणे, नंबरचा चष्मा भेटेपर्यंत. मग म्हणे नंबरचा चष्मा लावा म्हणे. मला काय दिसते बिचारे, लावा नाही वाटत, पण आता लावा लागते ना, दुखण्यासाठी लावाच लागते. दिसते हो चांगलं, मग नाही का नाही तर दिसत नाही. हो मला असं वाटे, मला दिसतच नाही माझ्या डोळ्याला का नाही अशी असं होतं. आणि मी का म्हणू माझ्या डोळ्या बाई बयकोला तर नाही, बहुसूच्या ना बयकोला तर नाही, अशी मी शिया जे म्हटलं बिचारे डॉक्टरले. डॉक्टर म्हणे आजी जखम आहे म्हणे, ते तुमचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं म्हणे. मला दिसते हो बाई, माझ्या डोक्यात भरमच पडला होता ना, मला असं वाटतं का बैकून ठेवलं मी. देव डॉक्टरला शिवाय मायला कर म्हणे जखम असते. मी काही ऐकून शेवटी मग डॉक्टरनं सांगितलं का जखम आहे ते सोकेपर्यंत तसेच दिसत असते, आणि डोळ्यानं तुम्हाला चांगलं दिसते ना, तर असं विचारलं मग डॉक्टर. मी म्हटलं का हा बा मला चांगलं दिसते, आता चांगलं दिसते, आता पहिल्यापेक्षा लय चांगलं दिसून राहिलं. झालं तुमचं सक्सेसफुल ऑपरेशन. जर दिसलं नाही तर मग नाही होत सक्सेसफुल. मग सक्सेसफुल कधी झालं म्हणा लागते का बा दिसून राहिलं म्हणजे झालं तुमचं बरोबर, म्हणजे तुमचे डोळे येते जाग्यावर. हो त्या घरी काय केलं नाश्त्याले? घरी माय सुनीनं का नाही आज सगळ्यासाठी उसळ केली, उपवासाची उसळ. कारण की आमच्या घरी कोराले उपास राहत नाही, तर मग काही खायला भेटत नाही. त्याचं म्हणणं पडलं का मग करा बान खा, तसं काही खाणं होत नाही तर करून, तर मग मनातच करते माय सुनी नाश्ता म्हणून. तर आम्ही सगळ्यांना खाल्ली. म्हणलं मन गेलो त्या सांगितल्याबरोबर दे ना मला उलीशी उसळ. हो कशा गोष्टी करता, मी दिल्ली असती
आहे मा घरी आणि आत्ता इथे तुम्हाला माया काही म्हणणं नाही आहे. पण बाई एवढं आता नवीनच ऑपरेशन झालं तुमचं डोळ्याचं आणि शेंगदाणे खाता तरी येते काय काही पण करू राहिल्या तुम्ही. डोळ्याचं काम आहे, जराशी काळजी घ्यायला लागते. मला तर डॉक्टरनं सारच खा म्हणे. सांगत असते खा म्हणून, पण आपण नाही खा लागत, काही पथा पाळा लागत असते. मग त्याचा परिणाम पुढं भोगा लागते. म्हणून राहिली मन गेलं म्हणून नका असं करू. मन किती काही गेलं तरी एखादा महिना मनाला जपून ठेवा. म्हणजे कसं आहे पुढं चालून तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे ना. काय जाऊ दे मग, आता तू म्हणून राहिली आता काय खात नाही मी मग. हो एक गोष्ट विचारू काय, त्या घरी काय झालं त्या दिवशी भल्ला आवाज बाहेर. अरे बाई बाहेर गेलं वाटतं मला घरचं ऐकू. काहीतरी झालं आजी, काही नाही झालं. असंच आपलं घरातलं सुनीचं काही नाही झालं. बाई तू बरोबर सांगून नाही राहिली काहीतरी झालं त्या घरी. तू काही म्हण. आजी काहीच नाही, मी सांगून राहिले काहीच नाही झालं. आता तुमच्या घरी भांडणं, माझ्या घरी भांडणं, आता अशा नेहमीचीच भांडणं आपल्या घरात. आणि त्या काय भांडणाला का लक्ष द्यावं लागत असते काय स्वतःच्या घरचं सांगून नाही राहिली. पाय कशी हुशार आहे. बरोबर लोकांना भली विचारते, स्वतःच्या घरचं कसं लपलप ठेवते. हे सांगितलं नाही का माहीतच नाही हो, सारायलाच माहित आहे मोठी चालली तर लपत नसते. गेली वाटून राहिलं का लपलं महापोराचं, पण बरं लपत नसते. द्या तुम्ही बसा, मी तोपर्यंत झाडझूड करतो. झाडझूड काय नाही करतो का, करू दे ना सुनील घेऊन टोले. आजी कामं केल्यानं काही आपलं शरीराचं मास काही कमी होत नाही. करा काही सुना बसलेले राहत, आज त्या गेल्या म्हणून मी झाडून राहिली, नाही तर मला उलीचे काम नाही करू देत माझी सुना. बाई झाली आता माझी झाडझूड, कंबरलं दुखलं बापा. तर तू काम मी माझ्या घरी जातो, मैसून वाट पाहत असं अधिक म्हणून कुठे जाऊन बसली बुडी चहा घीसाठी अधिक म्हणून मला तर जा बा, नसन काही काम असन तर बसा म्हणतो तुम्ही. घरी कोणी नाही तोपर्यंत गमते बा मला वाट पाहून राहिली मैसून. अभि आलाय काय? आई आलो. थोडस मित्रासोबतही बोलायला गेलो शामच्या. झालं केला काय फोन त्यानं? पाठवले का आपल्या नीताले फोटो गिटो? ते तर काही रिॲक्टच नाही करून राहिली रे. केला म्हणे ना, पण ते असर काही दाखवून नाही राहिली, पण मनाच्या मनात ते सोचून राहिली माझ्यासारखी. म्हटलं जर सांगितलं तर मग मी समजून सांगन तिले का माझ्यासोबत असं घडलं होतं, पण ते माझ्यासारखीच लपून राहिली ना गोष्ट. काही लक्षात नाही आलं का माझ्यासारखंच झालं म्हणून तिच्यासोबत. पण आता माहीत पडन ना, आता तो एक्सपोज करन ना त्याच्यानंतर. आहे बाबू सोक्ष लवकर ला. कसं आहे तिला जास्त त्रास नाही झाला पाहिजे ना. तुझ्यासारखं तुला कसं टेन्शन वाढलं होतं तसं तिचंही टेन्शन नाही वाढलं पाहिजे. गोष्टी पाय तिला विचारून मग तिले समजावून पाय जमते काय तर, आणि करून टाका काय आहे तर. तिले म्हणजे सच्चाई सगळी माहिती करून द्या. आमचा मित्र म्हणे आता मेसेज करणं सुरू करतो म्हणे अधिक, आणि तिले ट्रॅपमध्ये फसवायचा प्रयत्न करतो म्हणे. बाबू असं करू नको रे, असं करू नको. आई हे तुझं बरोबर आहे, पण तिले म्हणजे माहिती झालं पाहिजे ना का असं कोणी फसवू शकते बा म्हणून आपल्याला. म्हणून आई आपल्याला विश्वासात घ्यायचा आहे ना. जसं पटते तुम्हाला तसं, फक्त बरोबर झालं पाहिजे. हो आई, आता मला ही गॅरंटी आहे का पूर्ण होते. आता मॅटर पुरा सॉल्वच होते. अर्ध टेन्शन गेलं मला, पूर्ण टेन्शन पूर्ण टेन्शन गेल्यासारखं वाटते. आता काय सांगू, लोक विचारते. आता ही बुढीनं मला विचारलं पण मन सांगता नाही, अधिक लेकराला टेन्शन येते.